न्यूज लाईन, अचूक वेधक. जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या वतीने आयोजित महिला सन्मान सोहळा हा कार्यक्रम आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कराड येथील स्वर्गीय वेणुताई चव्हाण सभागृहात आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. समाज, शिक्षण, आरोग्य, कुटुंब व्यवस्था आणि विविध सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांना यावेळी गौरविण्यात आले. यामध्ये डॉक्टर सौ अनुराधा माने, सौ नीता कचरे, सौ रिहाना सय्यद, श्रीमती मालती गायकवाड, सौ हेमलता पाटील, सौ अश्विनी भंडारे, श्रीमती जयमाला साळोखे आणि श्रीमती पद्मिनी निंबाळकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कर्तृत्ववान महिलांचे व्यक्तिमत्व सादरीकरण स्पर्धा देखील घेण्यात आली. या स्पर्धेत 18 ते 35 वयोगटातील महिलांनी विविध कर्तृत्ववान महिलांचे व्यक्तिमत्व सादर करून आपली कला आणि आत्मविश्वास दाखवला. या स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष डॉक्टर शेखर कोगनुळकर, सचिव विनायक राऊत, डायरेक्टर वुमन एम्पॉवरमेंट डॉक्टर शुभांगी पाटील, प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर भाग्यश्री पाटील तसेच प्रोजेक्ट को चेअरमन डॉक्टर श्रुती शहा यांनी विशेष परिश्रम घेतले. द न्यूज लाईनसाठी अमोल टकलेसह शिवाली पवार, कराड. नमस्कार, मी रोटेरियन डॉक्टर शेखर कोगनुळकर, अध्यक्ष रोटरी क्लब कराड. आज जागतिक महिला दिनानिमित्त महिला सादरीकरण, व्यक्तिमत्व सादरीकरण व महिला व्यक्तिमत्व सोहळा म्हणजे त्यांचा सन्मान करण्यासाठी एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. त्यामध्ये समाजातील, तळागाळातील आणि फॅमिलीसाठी आणि समाजासाठी झटणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा या ठिकाणी 8 महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर स्पर्धा एक घेण्यात आली होती. त्या स्पर्धेमध्ये विविध व्यक्तिमत्वांचं सादरीकरण, जसं की जिजामाता, मदर तेरेसा, लता मंगेशकर इत्यादी व्यक्तिमत्व सादरीकरण करण्यात आले व जजेस मार्फत त्यांना नंबर्स देण्यात आले. या सर्व कार्यक्रमासाठी रोटरी क्लब कराडचे सर्व सदस्य, स्पॉन्सरर्स आणि परीक्षक यांनी सहकार्य केले. आमचेच रोटरी मेंबर आनंदा थोरात यांनी त्यांच्या पत्नी स्वर्गीय मधुराणी थोरात यांच्या स्मरणार्थ ज्या कार्यक्रमाचं बक्षीस आणि प्रायोजकत्व घेतलं होतं, तर या सर्वांचं मी रोटरी क्लब कराड तर्फे खूप आभार मानतो. आणि हा कार्यक्रम अतिशय हाऊसफुल झाला. आम्हाला एंट्रीज नंतर बंद करायची वेळ आली. 40च्या वर स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला आणि अतिशय सुंदररित्या हा कार्यक्रम पार पडलेला आहे. धन्यवाद. द न्यूज लाईन, अचूक वेधक.